आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर आंब्याबंडा आपोआप पडला. बाप्पांचा पाठ वेदच्या हातात आल्यानंतर काहीच अडचण आली आणि आता पूजा करताना बाप्पा पूजा स्वीकारत नाही आहेत असे संकेत मिळतात. मला वाटतं की वेदनेच पूजा करावी. बाबाराव काही समजूत वगैरे काढायची गरज नाही. अरे माझ्या अनुभवाचे बोल ऐक जरा. काही गरज नाही त्याची, कधीच नव्हती. आतापर्यंत तुझं बोलणं मी ऐकून घेत होतो, कारण आई म्हणून तुला मी मान देत होतो. तुझ्यापेक्षा मी बाहेरची दुनिया जास्त बघितलीये. दुनियादारी मला जास्त माहितीये. बाबा हा तुझा अहंकार बोलतोय. अजिबात नाही, अनुभव आहे हा. झुंबर का पडलं माहितीये? त्याची दोरी कमकुवत झाली होती, स्क्रू गंजले होते. एखादी कडी निकळली असेल म्हणून पडलं ते. आणि विठात आंधळटच आहे, तुला माहितीये. तिच्या वेंधळेपणामुळे तांब्या पडला. पण तू आणि गुरुजींनी बरोबर संधी साधून मला पूजेतनं उठवलं. अरे पण तुझाच मुलगा बसलाय ना पूजेला, होतच आहे ना तो पण. मी जिवंत आहे अजून, राख नाही झालेली माझी. चुप. शुभ बोलाव रे. तुला ह्या घटना साध्या वाटतात, पण त्या साध्या नव्हत्या. नाही पटत हे. इथंच तर अडचण आहे. तुला अडचण वाटणारच. अरे तुझ्या कर्माची अडचण आहे. तुझी पाप एवढी वाढली की तो विघ्नहर्ता घरात यायला तयार नव्हता. तुझी पूजा स्वीकारायला तयार नाही. हे त्या विघ्नहर्त्यानं तुला कानात सांगितलं का? माझ्या अनुभवी नजरेला बरोबर दिसलं. अरे नशीब समज ते झुंबर तुझ्या डोक्यावर नाही पडलं. वेदनी बाप्पाला घेतल्यावर असा काही प्रकार घडला का? यातच समज काय ते. नाही गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बघितलंस दादा, आज आपल्या बाप्पाच्या आरतीला चक्क वाट चुकलेले पाहुणे आलेत. आज कसं काय येणं केलंस ग इकडे? माफी मागायला आली. सॉरी. आता हा काय एक नवीनच खेळ सुरू केलायस का तू? असं का करेन मी?
नले ओळखतेस ना ग मला तू. आपण माहिती चेहऱ्यावरून माणसं ओळखायला फसले ग मी. आता ना पूर्णपणे ओळखलंय मी तुला. मैत्रीसारख्या गोड शब्दाने फसणार नाहीये मी आता. खोतांकडे माझा अपमान होत असताना उघड्या डोळ्यांनी बघणारी तूच होतीस ना. ओळख सुद्धा दाखवली नाहीस तुम्हाला. दादाला लग्नाचं वचन दिलंस आणि फसवलंयस तू मिताली. वेदला सुद्धा भुरळ पाडलीस आणि आमचं नातं पण तोडून टाकलंस. ही अशी मैत्रीण असते का? मैत्रीची व्याख्याच बदलून टाकलीस तू. माझ्या मनात जर पाप असतं, खोटं बोलून तुम्हाला फसवलं असतं, तर आज इथे मी तुमच्या समोर उभीच राहू शकले नसते. गणपती बाप्पाच्या साक्षीनं खरं सांगते, मी कोणाचीही फसवणूक केली नाही आणि करणार पण नाही. तुला नलीला का फसवेन मी? कसा धोका देईन तुम्हाला? धूर्त आणि कपटी बाबारावांच्या षडयंत्रात माझा बळी गेला, पण ते माझे संस्कार रूप बघून मला सोन करून घेत नाहीयेत. तर या सगळ्याचा त्रास नलीला व्हावा. नली आणि वेद कधीच एकत्र येऊ नयेत म्हणून मला सेवळ करतायत ते. माझ्यावर प्रचंड दबाव आणलाय त्यांनी. आणि तू मुकाट्याने सगळं मान्य केलंस. नाही केलं. अगं मी जीव तोडून बाबांना सांगत होते की मला हे लग्न करायचं नाहीये. खूप भांडले बाबांशी, खूप समजवलं त्यांना, पण त्यांनी काही एक ऐकलं नाही माझं. कारण ते बाबाराव खोतांच्या जाळ्यात अडकलेत. पण ह्या सगळ्याला माझा विरोध होता, आहे आणि राहील. मी आता कसा विश्वास ठेवू यावर? मी ऋषीला शब्द दिलाय, माझं लग्न ऋषी सोबतच होईल. आणि जर तो नाही म्हणाला ना, तर माझ्या जगण्यात अर्थच नाहीये. मिताली, नली नली प्लीज आता वाद नको. आपल्याला कळलंय ना, हा सगळा प्लॅन बाबाराव खोतांचा